जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा महाराष्ट्रात आलेली जी पूर परिस्थिती होती त्याच्यामध्ये माझ्या शेतकरी बापाने जे कमवलेलं कष्टातून पीक होतं त्या अशा पद्धतीनं पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि ज्या भावना होत्या, ज्या स्वप्न होते ते सुद्धा या पाण्याबरोबर वाहून गेलेले आहे। तर आपण सह्याद्रीतर्फे अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलांना आणि अनाथ मुलांना एक मदत म्हणून 1 रुपयामध्ये नोकरी लागेपर्यंत त्यांचं ऍडमिशन सह्याद्रीमध्ये ठेवणार आहे आणि आपल्याकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जे आपल्याकडे ऍडमिशन घेणार आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा आणि अनाथ मुलगा त्याला आपण फ्री एक मदत म्हणून आपल्याकडून एक 40 जणांना गिफ्ट करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती आपण या सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवी अशी मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो। सह्याद्री स्थापन करतानाच माझा बाप पण शेतकरी होता आणि या शेतकऱ्याच्या पोरांना मदत व्हायला पाहिजे म्हणून सह्याद्री स्थापना या उद्देशाने झालेली की ही संस्था चालणार आहे ना नफा ना तोटा या तत्वावर आणि जो आपला नफा झालेला आहे मागच्या वर्षाचा तो आपण या सर्व बळीराजांच्या मुलांवर खर्च करायचा निर्णय घेतलेला आहे। आणि याच्या अगोदर जो नफा होता आपला तो आपण बऱ्यापैकी अनाथ आश्रमात खर्च केलेला आहे, तो आपण इंस्टाग्रामवरून सुद्धा बघू शकता।